नमस्कार. G9 मराठी प्रस्तुत राजकीय कट्ट्यामध्ये आज आपल्या या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. G9 मराठी प्रस्तुत यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सर्व माढा तालुक्यातील राजकीय आणि राजकीय विश्लेषण लोकांच्या या ठिकाणी आम्ही राजकीय चर्चेसाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो. पहिल्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे माढा तालुक्याचे लोकप्रिय तालुका अध्यक्ष आदरणीय योगेशजी उर्फ बाबाराजे बोबडे साहेब यांना आमंत्रित केलं होतं. त्यांच्यानंतर आजच्या दुसऱ्या भागामध्ये आज या ठिकाणी आम्ही सडेतोड विचाराचे आणि माढा विधानसभा शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले शिवसेनेचे नेते आणि रोखठोक विचाराचे नामवंत म्हणून ज्यांना माढा तालुक्यामध्ये प्रसिद्ध असे आहेत असे रोखठोक विचाराचे माननीय श्री संजयजी बाबा कोकाटे साहेब आपलं G9 मराठीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. बाबा, आम्ही पहिल्यांदा तुमच्याकडं पाहिलं जातं माढा तालुक्यामध्येच काय तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपणास म्हटलं जातं की आपण रोखठोक बोलणारी व्यक्ती आणि रोखठोक विचाराचे आहेत. तर प्रथमतः मी या G9 मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. पहिला प्रश्न असा आहे की आपले वडील आदरणीय शिवलालजी कोकाटे साहेब हे शेतकरी कुटुंबातील व्यक्ती, आपणही शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला व्यक्ती आहात. आपण आपले बंधू वकिली व्यवसायात आहेत, आपले दुसरे बंधू उद्योगात आहेत. तर या सर्व करत असताना आपण सुद्धा एक उद्योजक म्हणून या माढा तालुक्यामध्ये प्रसिद्ध असताना तुम्हाला राजकारणाकडे का वळावंसं वाटलं? समाजकारण करत असताना मला एक समाजकारणाची आवड आहे आणि समाजकारण करत असताना माझ्या लक्षात आलं की सामान्य शेतकऱ्याच्या शेतातला डीपी जरी जळला असेल, तो जर त्याला लवकर मिळवून द्यायचा असेल तर त्याला राजकीय वजन असावं लागतं. अनेक लोकांची कामं असतील, पंचायत समितीमधली असतील, तहसील ऑफिसमधली असतील, पोलीस स्टेशनचे असतील, आणि मी अनावधानानं 1993 साली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये मला उभा केलं गेलं. त्यावेळेस मला सोसायटी कशाला म्हणतात हे सुद्धा माहीत नव्हतं आणि त्यावेळेस मी चेअरमन झालो आणि मग माझा लोकांचा संपर्क किंवा लोकांच्या कामांच्या अडचणीचा संपर्क यायला लागला आणि मग 95ला मी ग्रामपंचायतची निवडणूक माझ्या स्वतःची एक पार्टी तयार करून लढवली. गावातले प्रस्थापित सगळे एका बाजूला आणि मी नवीन पुढारी व्हायचे म्हणून मी नवीन पार्टी उभा केली. माझी 9च्या 9 सगळी पडली 95ला. पण मला त्यावेळेपासून एक आवड निर्माण झाली की बाबा आपण चला, आपण काय ह्याच्यामध्ये करिअर होतंय का बघू. आणि जसं तुम्ही सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये टप्प्याटप्प्याने कुठंतरी पुढचा टप्पा आणि मनामध्ये काहीतरी टार्गेट असतं की मला एखादा चांगला अँकर व्हायचं आहे किंवा आमचा चॅनल एखादा नामांकित चॅनल व्हावा, अशा पद्धतीनं राजकारणाची ऊब आणि चव अशी आहे की त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या माणसाला हवीशी वाटती आणि एक मान सन्मान मिळतो, ओळख आपली निर्माण होते आणि आपल्या हातनं जनतेची कामं होतात. म्हणून मी त्याच्याकडे आकृष्ट झालो. तुमच्या सुरुवातीची संघटना, सामाजिक संघटनाच्या माध्यमातून तालुक्याच्या ह्याच्यात, आता तुम्ही गाव लेवलचं सांगितलं, गावातलं सांगितलं, तालुक्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना तुम्ही संघटनेची सुरुवात कुठल्या संघटनेतून किंवा कोणत्या पक्षातून केली? काही एक निवडणुकीचा अपवाद वगळता 2004च्या मी पहिल्यापासून इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम करतोय आणि 2004ला सुद्धा एक आपल्या नेत्याचा आदेश, प्रतापसिंह मोहिते पाटलांनी त्यावेळेस आदेश दिला की 2004ला जनसेवा संघटनेमध्ये मी त्यावेळेस होतो आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करायला सांगितला. एवढा अपवाद वगळता माझी सुरुवात तशी 98ला झाली. मी त्यावेळेस जिल्हा जनसेवेचा युवकचा अध्यक्ष झालो. त्याच्या अगोदर मी एक वर्षभर माढा तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं होतं. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा केवळ आमच्यामध्ये सत्ताधाऱ्यांना विरोध करायचं धमक आणि धाडस आहे म्हणून आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळत गेली. नाहीतर संजय कोकाटे कुटुंब हे
10-20 गावामध्ये एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून परिचित होते. राजकीय काही वारसा नव्हता. पण 1998च्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आमच्या गावामध्ये हे विद्यमान आमदारांचे पुत्र रणजित शिंदे 30-40 गुंड मुलं घेऊन आले आणि ती सोसायटीची निवडणूक ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्ही ठोसा त्या ठिकाणी त्यांना उत्तर दिलं. सोसायटी आमची 98ला निवडून आली. परंतु एवढ्या मोठ्या ताकदीला तोंड देत असताना आपल्याला कोणाचा तरी पाठिंबा असावा म्हणून आम्ही प्रतापसिंह मोहिते पाटलाकडे गेलो. आणि त्यावेळेस मी जनसेवा युवक संघटनेचा अध्यक्ष असताना तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की जनसेवेचा एक वेगळा धाक अधिकाऱ्यावरती असेल या जिल्ह्यामध्ये निर्माण झाला होता. आम्ही लोकांची त्या माध्यमातून ते राज्यमंत्री होते, त्या माध्यमातून माझ्याकडं अनेक महिला दूध डेअऱ्या असतील, विकास सोसायटी असतील, असे अनेक कामं. मला एक सवय आहे की माझ्याकडं जर कोण आला तर मी माझ्या परीनं त्याचा 100% प्रयत्न काम करण्याचा करत असतो. आम्ही कधीही कुठल्याही माणसाला तू माझ्या पाठीमागे राहणार आहे का, मला काय मदत करणार आहे का वगैरे काही मला कधीही मी विचार करत नाही. मी करत असतो. आणि अजून एक मला सवय आहे की मी सगळ्या पक्षातल्या सगळ्या लोकांना माझं बोलणं, बसणं, उठणं, चहा पाणी असं असतं की माझा राजकीय स्वार्थ किंवा मी कधीही दाखवत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं 98ला माझी तालुक्याच्या राजकारणामध्ये एंट्री झाली. प्रतापसिंह मोहिते पाटील सुद्धा रोखठोक विचारायचे आणि त्यांचे जेवढे सवंगडी आणि सहकारी आहेत ते सगळे रोखठोक विचारायचे असताना प्रतापसिंह मोहिते पाटील भाजपचे मंत्री असताना त्यानंतर जनसेवा संघटनेचंही तुम्ही आता सांगितलं की जिल्हाध्यक्षपद घेतलं, त्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचं युवकचं जिल्हाध्यक्षपद तुमच्याकडे आलं. 2004ला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या आदेशाप्रमाणे आम्ही राष्ट्रवादीचं काम केलं. राष्ट्रवादीचं काम केल्यानंतर जनसेवा एक सामाजिक संघटना होती आणि राष्ट्रवादी हा एक पक्ष होता. तर त्यावेळेस मी केलेलं काम असेल किंवा माझ्या बाकीच्या बॅकग्राऊंडचा विचार करता असेल, मला अजित पवारांनी त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्षपदासाठी संधी दिली. त्यावेळेस सुद्धा 19 फेब्रुवारीला मला पत्र मिळालं होतं. राष्ट्रवादी जिल्हा युवकचा अध्यक्ष म्हणून मला पत्र मिळालं 19 फेब्रुवारीला. 1 ऑगस्टला जाहीर केलं. मला जाहीर करायला माझ्याबरोबर कोणी मला मिळत नव्हतं. शेवटी माझं मीच जाहीर केलं की माझी निवड झाली म्हणून. त्यावेळीची परिस्थिती या एकाच पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये मोहिते पाटील विरुद्ध इतर असे असल्यामुळं आणि अजितदादाचा थेट सोलापूर जिल्ह्यामध्ये संपर्क हा माझ्या युवकच्या अध्यक्षपदापासून झाला. त्याच्या अगोदर अजित पवारांचा एवढा डायरेक्ट संपर्क नव्हता. आणि मग आतून जरी सगळी मंडळी माझ्याबरोबर असली तर उघडपणे फक्त भारत भालके, लक्ष्मण ढोबळे ही 2च माणसं माझ्याबरोबर माझ्या पदाबरोबर होती. अंतस्थ माझ्याबरोबर बऱ्यापैकी सगळीच होती. आता मी काय त्यांची या ठिकाणी नावं घेणार नाही. पण तशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी मनोहरभाऊ डोंगरे जिल्हा अध्यक्ष होते, त्यांच्यापेक्षा वेगळा ठसा निर्माण करायचा म्हणून मी शासनाच्या विरोधात सुद्धा आंदोलनं ज्यावेळेस आपण काहीतरी करत असतो त्यावेळेस आपण जनतेच्या नजरेत येत असतो. नाहीतर अलीकडे लेटरपॅड छापायचं, कुठंतरी हप्ते मागायचे, अशा प्रकारचे संघटना, अशा प्रकारचे पदाधिकारी अनेक आहेत. आपल्याला काहीतरी व्हायचं आहे आणि मिळालेल्या संधीचं एक शिडी टप्पा एक वर चढण्यासाठी करायचा, ह्या हेतूनं मी त्या ह्याच्यामध्ये चालत होतो. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष झाला, त्याच्यानंतर आदरणीय प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेब यांच्या सांगण्यावरून, आपल्या नेत्याच्या सांगण्यावरून 2004 साली तुम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीचं विधानसभेचं काम केलं. मग विधानसभेचं काम केलं असताना तालुक्याच्या सत्ताधाऱ्यांनी, अर्थातच माढा तालुक्याचे आमदार बबनरावजी शिंदे साहेबांनी प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांना आणि अजितदादा पवार साहेब यांचे जी कार्यकर्त्यांची फळी होती त्यांना सांभाळून घेतलं का त्या पिरियडला, इलेक्शन झाल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर? गेल्या 26 वर्षामध्ये असा तालुक्यामध्ये एखादा कार्यकर्ता सांगा
की तो कार्यकर्ता बबनराव शिंदेंनी सांभाळून घेऊन त्याला ताकद दिली. जे छत्रीपासून आहेत ते सुद्धा त्याच अवस्थेत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्याला बाहेरच्याला तरी येऊन काय मदत करायचा काय. बाबा तुम्ही तसं म्हणताय, काही कार्यकर्त्यांना असं दाखवा कार्यकर्ता. उदाहरणार्थ त्यांनी अल्पसंख्याक समाजातले इतर समाजातले सुद्धा खालच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना डायरेक्ट जिल्हा परिषदेच्या सभापती पदापर्यंत नेणं. उदाहरणार्थ शिवाजीराजे कांबळे असतील, असं 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य. असं कुणालाही कुणी उचलून नेत नसतं. शिवाजीराजे कांबळे हा ॲक्टिव्ह माणूस होता आणि जिल्हा परिषदमध्ये त्यांना हाताखाली कोणतरी आदर मराठ्याच्या माणसाला जर ताकद दिली तर तो आपल्याला भविष्यामध्ये स्पर्धक निर्माण होईल. आणि शिवाजीराजेसारखा ॲक्टिव्ह माणूस, तळागाळातल्या जनतेची नाळ असणारा आणि जिल्हा परिषदेच्या योजना राबवण्यासाठी त्यांनी वापरलेला तो कर्मचारी होता. त्याला त्याचा न्याय दिला. तुम्ही जर समजत असाल की तळातला कार्यकर्ता त्या ठिकाणी वर नेला, तर मी ते असं मानत नाही की त्या शिवाजीराजे कांबळेचा त्यांनी त्या ठिकाणी उपयोग केला आणि त्यांनी तो प्रामाणिकपणे जनतेमध्ये त्या ठिकाणी काम केलं. अनेक जिल्हा परिषदच्या योजना असतील त्या तळागाळात पोहोचवल्या. त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या सांगण्यावरून हे केल्यानंतर त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्यांना संधी दिली का? ते आपल्याला तुम्ही आणि तुमचं काही इतर सवंगडी सहकारी असतील ते आपल्याला संधी दिली काय सत्ताधाऱ्यांनी? मग मी हेच सांगितलं की त्यांच्यातल्या 25 वर्षापासून असणाऱ्याला कोणाला ताकद दिली नाही, तर आम्हाला बाहेरनं आम्ही तर आगाव. आम्हाला ताकद दिली की आम्ही त्यांना चॅलेंज निर्माण करणार आहे हे समजणे इतके ते काय खोळे म्हणजे हुशार आहेत तेवढे ते. आणि 2007 साली जिल्हा परिषदच्या निवडणुकीत मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष असताना 2002ला मी बेंबळे मतदारसंघात माझं गाव नसताना अपक्ष लढलो असताना त्यांनी त्या तिथल्या सगळ्या लोकांना उभा केलं की मतदारसंघातलाच पाहिजे हे करायचं. म्हणजे मला बोलताना गोड बोलायचं आणि पाठीमागनं ह्या सगळ्यांना उभा करायचं की आम्हाला मतदारसंघातलाच पाहिजे म्हणून. मला 2007ला जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं नाही, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना. हां. आणि मग मी त्यावेळेस खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीपासून लांब गेलो की ही अजितदादा असतील किंवा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील, ही सगळी मंडळी ह्यांच्या इतके प्रभावाखाली गेले की 7 AB फॉर्म तुमच्याकडं, तुम्हाला कुणाला उभा करायचं त्यांनी करा. आणि मग ह्यांनी अजितदादांकडे तक्रार केली नाही का? मी जिल्हा तक्रार म्हणून नाही, मागणी केली मी. मला पद नाही, मला जिल्हा परिषदचं तिकीट पाहिजे ही मी मागणी केली. पण त्याने सांगितलं अरे तुला हे त्रास होईल, निवडून येऊन देणार नाहीत, हे नाहीत ते नाहीत. मी सांगितलं पण त्याने कोणत्या दादांना? अजितदादांना माहिती. हो, अजितदादांना माहीत होतं. परंतु तुम्हालाही माहिती आहे गाव लेवलपासून ते देश लेवलपर्यंत ज्याची ताकद मोठी आहे त्याचं ऐकलं जातं. त्याला नाराज करायचं धाडस कोणात नसतं. दुर्दैवानं आज एकही पक्ष असा नाही, एकही म्हणतो मी, मला पुन्हा अपवाद विचारू नका, की खऱ्या कार्यकर्त्याची कदर करतोय असं अजिबात नाही. रेडीमेड पुढारी घ्यायचे आणि ताकद पक्षाची वाढवायची हे धोरण बऱ्यापैकी सगळ्या पक्षांनी अंगीकारलेलं आहे. तुम्ही ह्या गोष्टीला तरासाला कंटाळून राष्ट्रवादी सोडली आणि मला कोणी त्रास देऊ शकत नाही जगात. मी त्रासाला कंटाळून काय करत नाही. माझे ॲम्बिशन्स होते, म्हणजे तुमची ध्येय होती. हां, जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, भविष्यात कधीतरी विधानसभेचा उमेदवार व्हायचंय. मी जर त्या ठिकाणी राहून मला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळत नसेल आणि आयुष्यभर या शिंद्यांचा प्रचार करावा लागत असेल त्यापेक्षा मी बाहेर पडायचा निर्णय घेतला. दूरदृष्टीनं ध्येय डोक्यात ठेवून प्रश्नच नाही का एखादा माणूस कुठेतरी चाललेला असतो. भाजपच का निवडावा वाटावा लागला? तालुक्यामध्ये त्या स्थितीमध्ये मला शिवसेना होती त्या शिवसेना सुद्धा अशी फार ॲग्रेसिव्ह शिंदेच्या विरोधात आहे असं मला दिसत नव्हतं. माढा तालुक्यात होती. माढा तालुक्यात दिसत नव्हतं. पण भाजप नगण्य प्रमाणात होती त्या. सांगतो ना, काँग्रेस प्रेम तर तुम्हाला माहितीच होतं काँग्रेसमध्ये कोण होतं आणि त्यांचं शिंदे प्रेम किती होतं. इथं कोणच नाही. आपण वाळवंटात जाऊन एक झाड लावून त्याला पाणी घालत बसू, भले 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्याची फळं आपल्याला मिळतील. ह्या एकाच हेतूनं मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. आणि मी आजही ठामपणे सांगतो, मी कुठल्याही विचारधारेला बांधील नाही. जो पक्ष शिंदेंना मदत करेल त्या पक्षाचा मी विरोधक आणि जी लोक शिंदेंना विरोध करतील त्यांचा मी समर्थक.
म्हणजे तुम्ही शिंदे विरोधक यस, हा माझा सगळ्यात पहिला पक्ष, पहिला पक्ष म्हणजे शिंदेच्या विरोधात जी पक्ष असेल तो तुमचा पक्ष. माझा पक्ष. उद्या मी आज सेनेत आहे आणि उद्या सेनेने त्यांना घेऊन उमेदवारी दिली तर मी नाही प्रचार करणार. माझी भूमिका मी कुठल्याही पक्षामध्ये जाताना त्या नेते मंडळीच्या कानावर घातलेली असते आणि मला असं खोटं बोलता येत नाही. विचारधारा सगळ्यांनी गुंडाळून ठेवलेल्या आहे, त्या कुणाची धारा राहिलेली नाही आणि कुणाचा विचार राहिलेला नाही. सत्ता हा एकमेव विचार आहे. सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, आणि ह्यापेक्षा दुसरं वेगळं कुणाचंही काय चाललेलं नाही. त्यामुळे मी तरी इतका तत्वनिष्ठ सांगून मी ह्या विचारधारेतनं आलो त्या विचारधारेत गेलो काही सुद्धा नाही. उद्या मला दिसलं इथं बहुजन वंचित आघाडीची एकटी विरोध करती, की मला उद्या दिसलं RPI एकटी विरोध करती, मला उद्या दिसलं रयत क्रांती विवेक एकटी विरोध करती, मी त्याचा उमेदवार असेल. तुम्ही भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपची एक विचारधारा आहे, एक व्यक्ती एक पद. असा असताना सुद्धा तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्षपद, तुमच्याकडे माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकपद, तुमच्याकडे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचं शासन नियुक्त संचालकपद आणि तुमच्याकडे संजय गांधी निराधार योजनेचं सुद्धा पद. एकाच व्यक्तीकडे 5 पदं का? ही विचारधारेला कुठंतरी आता ह्याच्या अगोदरच मी सांगितलं होतं की विचार बी राहिलेला नाही, धारा बी राहिलेला नाही, पण तुम्ही समजताय. ठीक आहे, मी तुम्हाला असं विचारतो की महाराष्ट्रामध्ये एकाच कारखान्यावरती संचालक पाठवला होता का? महाराष्ट्रावरती एकाच मार्केट कमिटीवरती संचालक नियुक्त केला होता का? महाराष्ट्राचं सोडून द्या, सोलापूर जिल्ह्यात सगळ्या कारखान्यावरती संचालक नेमले होते का? सगळ्या मार्केट कमिटीवरती संचालक नेमले होते का? सगळ्या संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष नेमले होते का? तर होय, नेमले होते. तालुका अध्यक्ष पद ह्या अगोदर कोण घेत होतं? भारतीय जनता पार्टीमध्ये जी आज पदासाठी होड लागली, ह्या भारतीय जनता पार्टीच्या होड लागण्यामध्ये संजय कोकाटेचा काही वाटा आहे का? मी तालुका अध्यक्ष झालो नसतो तर कदाचित ही होड लागली असती का? ह्या प्रश्नाची उत्तर तुम्ही जरी केली की माझ्यामध्ये पार्टीला हितं उभा करण्यामध्ये माझ्यामध्ये त्यांना गुण दिसले. संजय कोकाटे सोडून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा संचालक जर दुसरा कुणी केला असता तर तो गेटवर गेला असता का? संजय कोकाटे सोडून ह्या तालुक्यातला भारतीय जनता पार्टीमधला दुसरा कार्यकर्ता मार्केट कमिटीवर पाठवला असता तर त्यानं उघडपणे त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला असता का? या अगोदर संजय गांधी निराधारचा अध्यक्ष कोण होतं 20 वर्ष, ह्याची नावं जर तुम्हाला आठवत नसतील आणि मी जर ती आठवण एक कमिटी असते अशी जनतेला करून दिली असेल, माझ्या ठिकाणी दुसरा कोण असता तर त्यानं एवढं काम केलं असतं का? म्हणून मला म्हणायचं आहे की जर एखाद्या माणसाची नियुक्ती त्याची कॅपॅबिलिटी नसताना झाली असेल तर त्याला ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. माझ्यावर पक्षानं जी जबाबदारी टाकली, अगदी मला पुढं खड्डा दिसतोय त्या खड्ड्यात ढकलायची जरी टाकली तरी सुद्धा मी इमाने इतबारे प्रामाणिकपणे काम केलं. मी माझ्या पदरच्या पैशानी काम केलं. मी कुठल्याही सरकारच्या कुठल्याही मंत्र्याच्या 1 रुपयाच्या कामामध्ये मिंदा नाही. माझं वैयक्तिक काम कुणी सांगितलेलं नाही मी कोणाला. मी आजपर्यंत बदल्या असो, नाहीतर कुणाचं पैशाची पोलीस स्टेशन असो, नाहीतर आता काही मंडळी एक्साईजच्या ऑफिसमध्ये दलाली करतात अशा गोष्टी असो, मी असल्या गोष्टी केलेल्या नाहीत. आणि मी प्रामाणिकपणे काम करतो. अशा काय 10 कार्यकर्ते असेल त्याच्यामध्ये पक्षाला वाटलं असेल की बाबा ह्या ठिकाणी ताकद दिली तर आपली पार्टी उभा राहू शकते, म्हणून मला त्यांनी काम लावलंय. कारखान्याचा संचालक होण्यामध्ये मला तर लग्नात मी सत्कार घेत नाही, त्यामुळे मला कुठं पुकारायची तर गरज नव्हती. अमक्या संचालकाचे संचालक आले त्याच्यासाठी तर मी पद घेतलं नव्हतं. मार्केट कमिटीचं संचालक पद मला काहीतरी तिथं भत्ता मिळावा किंवा काय, मी भत्ता पण घेतलेला नाही. हे जे 25 वर्षापासून आपल्या तालुक्यामध्ये लोकविकासाच्या चेहऱ्याच्या नावाखाली आतमध्ये काय चाललंय ह्याला कुठंतरी पर्दाफाश करायचा म्हणून धाडसानं कुणीतरी पुढे यावं लागतं. आणि मग इतर ठिकाणी नेमले होते ना, माळशिरसला नेमले होते, पंढरपूरला नेमले होते, मार्केट कमिटीत नेमले होते, सगळ्या कारखान्यावर नेमले होते का? कुणाची बातमी आली नाही.
करमाळ्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यावर सगळ्या मार्केट कमिटीवर शासन नियुक्त संचालक होते. मला तुम्ही आजपासून 10 नावं उद्यापर्यंत आठवून सांगा की ही 10 नावं आम्ही चर्चेत कुठेतरी ऐकली होती किंवा त्यांनी काहीतरी तिथला भ्रष्टाचार काढायचा प्रयत्न केला होता किंवा जनतेचं हित त्यांनी काय बघितलं होतं. त्यामुळं मला हा प्रश्न तुमचा म्हणजे असं वाटतं की बाबा माझ्यापेक्षा तुम्ही त्या असा प्रश्न काय विचारायला पाहिजे होता की तुम्हाला त्या ठिकाणी देण्याच्या ऐवजी जर आमक्याला दिला असतं तर त्या पदाला अजून न्याय मिळाला असता, अशी एखादी व्यक्ती तुम्ही माझ्यासमोर ठेवायला पाहिजे होती. आणि जुनी भाजप नवी भाजप असं काही सुद्धा नसतं. आता कुठल्याही पक्षामध्ये जर एखादा माणूस 50 वर्ष त्या ठिकाणी काम करत असेल आणि त्या माणसाला नेत्यावर आणि संघटनेवर प्रचंड प्रेम असेल पण तो स्वतः ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून येत नसेल तर तशा 1000 कार्यकर्त्याचा तरी संघटनेला उपयोग काय. तुम्हाला पहिल्यांदा तुमचं गाव पाठीमागं आणता आलं पाहिजे, तुम्हाला लोकांची 4 कामं करता आली पाहिजे. मग नाहीतर आता भारतीय जनता पार्टी जी वाढती ती रेडीमेड सगळी घेतलेलीच आहे. ती कार्यकर्त्याच्या संघटनेतनं आल्याला सांगा एखादा मला की तो तळागाळापासून आलाय ना आमदार पदापर्यंत गेलाय, सांगा नाव. आपल्या जिल्ह्याचं बोलू आपण, बाहेरचं कशाला. परिचारक राजाभाऊ मोहिते पाटील सांगा ना मला ते. बरं असं बाबा, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचं महाराष्ट्र राज्यामध्ये उच्चांकी गाळप, उच्चांकी विक्रमी साखरेचं उत्पादन, उच्चांकी दरामध्ये सुद्धा त्यांचं नाव गाजलं जात आहे. अशा वेळेस विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभा असताना त्यावेळेस तुम्ही शासन नियुक्त संचालक होता. संचालक असताना तुम्हाला गेटच्या आत काय येऊन दिलं नाही वार्षिक सभेला, तिथं तुम्हाला काय वाटलं? मला काय वाटलं नाही. कारण कसं असतं की शेवटी आपण कोणाची तरी लढाई लढतोय, शेतकऱ्यांची लढाई आपण त्या ठिकाणी लढतोय. सत्तेच्या जवळ जायचं आणि त्याचा आधार घेऊन काहीतरी टेक्निकल गोष्टी निर्माण करायच्या. आणि आत्तापर्यंत 1995ला युतीचं सरकार आलं. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की आम्ही म्हटलं की आम्हाला मंत्रीपद नको पण बोगदा पाहिजे. 5 वर्ष ते त्या सरकारबरोबर राहिले. 99ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार आलं, हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. 99 पासून ते 2014 पर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. त्या सरकारबरोबर ते होते. 2014ला भाजप सेनेचं सरकार आल्याबरोबर त्यांनी तिकडची निष्ठा खुंटेला टांगून ठेवली आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांशी सलगी करायला चालू केली. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की मी ज्यावेळेस ह्या कारखान्याचं जोरदारपणे चालू केलं त्यावेळेस त्यांनी बरोबर आता जे सहकार मंत्री सुभाष बापू होते ह्यांचे पाय धरायला आणि संधान साधायला चालू केलं. आणि मग सहकारामध्ये कसं असतं की घालवायची ठरवली तर मुंगी पण जात नाही आणि घालवायचा ठरवला तर हत्ती सुद्धा जातो. कुठल्या तरी टेक्निकल मुद्द्याचा आधार घ्यायचा आणि मग त्या ठिकाणी आम्ही अजून त्यांना स्वीकृत केलेलं नाही, आम्ही अजून कोर्टात गेलोय, अशामुळं त्यांनी मला त्या ठिकाणी अडवलं होतं. आणि माझा त्या ठिकाणी जाण्याचा एकच उद्देश होता की मी त्या ठिकाणी काय मला कागद बघायला मिळाली नसती, परंतु माझ्या जाण्याचा उद्देश होता की त्या स्टेजवरनं त्या समोरच्या शेतकऱ्यांचं संबोधन करायचं, ह्या संस्थेमध्ये काय चाललंय हे त्यांना सांगायचं, हा माझा उद्देश होता. आणि त्यांनी पोलीस बंदोबस्त गावगावचे सगळे त्यांचे गुंड बोलवले होते. कशाला बोलवले होते मला माहीत नाही, पण मी एक साधा माणूससुद्धा माझ्याबरोबर घेतला नव्हता. मी एकटा गेलो होतो. कारण मला काही भीती वाटत नाही कधी की मला कुणीतरी धरल, मला कुणीतरी मारल. कारण आपणच कुणाला माझं धोरण असं असतं वा हिथं पडू तुझ्या चौकात पाया पडू बाबा. आता म्हणजे मी अलीकडच्या 2 वर्षात एक धोरण अवलंबलं आहे की जरी आपल्याला कुणी शिव्या दिल्या तर त्याला म्हणायचं बाबा हिथं पाया पडू चुकलं म्हणून का कुठल्या चौकात पाया पडू. त्यामुळे जो माणूस दुसऱ्याला काय करत नाही त्याला कधीच भीती वाटत नाही. त्यामुळे मी एकटा तिथे गेलतो की मला वाटलं देतील प्रवेश. आता तुम्ही 2-3 गोष्टी सांगितल्या की महाराष्ट्रात 1 नंबर गाळप, 1 नंबर हे ते सगळं. फक्त ह्याच्यामध्ये एक चुकीचं सांगितलं तुम्ही की दरामध्ये 1 नंबर हे सांगितलं. आम्हाला दरामध्ये यायचं नसतं, गाळपामध्ये उच्चांक असतो आमचा. आम्हाला पुरस्कार मॅनेज करून आम्हाला घेता येतात. जिल्ह्यातच बाबा त्यांचंच नाव आहे कारखान्यात दराबाबतीत.
नाही असं काय, आता बारामती अॅग्रोनं गेल्या वर्षी आपल्या इथनं ऊस नेला त्यांच्यापेक्षा 200-300 रुपये जास्त दिले आहेत. हा, सोलापूर. मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की एखाद्याला 34 मार्क पडली आणि सगळी त्याच्या खाली असली की नापासात पहिला नंबर यायचा हा प्रकार काय मला मान्य नाही. नापासात पहिला नंबर हा प्रकार मला मान्य नाही. तुम्हाला दराची स्पर्धा करायची असेल तर आहे ना, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, ह्या जिल्ह्यातल्या करा स्पर्धा. तुम्ही संस्था चलाकीनं चालवल्या. मी काय म्हणतोय की बाकीच्यांना चलाकीनं चालवता आल्या नाही त्या, तुम्ही चलाकीनं संस्था चालवल्या, ह्याच्यामध्ये मात्र तुमचा नंबर आहे. मग चलाकीनं कर्ज काढले असतील, चलाकीनं रिकव्हरी आली असेल, चलाकीनं वजन केलं असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही यशस्वी झाला, हे मात्र जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नंबर 1 काम आहे. म्हणजे, कारखान्याचा कारभार तुम्हाला कसा वाटतो शेतकऱ्यांच्या बाबतीत? आता आजूबाजूला जर सगळं असं बघितलं तर दगडापेक्षा वीट मऊ म्हणतो तसं लोकांना धरणीमाय काळ्याची दान असते, त्याला काय उंजळीनं म्हणतो आपण तसं मोज नसते. वेळेला ऊस जातोय, वेळेला पैसे मिळतात असं लोकांना वाटतं. दुसरीकडे लवकर बिलं मिळत नाही ती, म्हणून पर्यायच नाही, म्हणून लोकांना ती कारखाना चांगला वाटतो. आणि मी तेच सांगितलं की चलाकीनं त्यांनी लोकांना काय पाहिजे ते केलेलं आहे. पण लोकांचं काय नुकसान होतं आहे हे लोकांना माहीत असून सुद्धा पर्याय नसल्यामुळे लोकांना पर्याय नाही. आता माझं काय मत आहे, सहकारी संस्था कशी असावी. आज सहकारी संस्थेमध्ये आज तुम्ही संस्था एवढी मोठी केली, 3,000 टन काय 3,500 टनांनी चालू केलेला कारखाना तुम्ही 11-12 हजार टनाला नेला. तुम्ही त्या प्रमाणामध्ये लोकांचे शेअर्स घेतलेत का? त्या प्रमाणामध्ये लोकांना सभासद करून घेतले का? तुम्हाला म्हणून मी मगा सांगितलं की चेहरा लोकाभिमुख, चेहरा फक्त लोकाभिमुख, पण कारभार लोकाभिमुख नाही. आता कारखान्याचं तुम्ही स्तुती करता, असा चालवला तसा चालवला. तुमच्यापासून 1 किलोमीटरवर डॉक आहे, दूध संकलन केंद्र आहे का टेंभुर्णीत? काय तुम्हाला माहिती सध्या दूध किती संकलन होते वगैरे? गेले 2 महिने झालं संकलन बंद झाले माड्यातलं, जिल्हा दूध संघाचं. ज्या धवल क्रांतीच्या जोरावर आमदार झाले, ज्या धवल क्रांतीची तुंतुनं ही सगळी मंडळी वाजवत होती, आज तिथं कोण विरोधक गेला होता, विरोधकाचा कोण संचालक झाला होता? ती संस्था डबघायला का आली? आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेचं हे असं होणार आहे. हा, तुम्ही जिल्हा दूध संघाचं उदाहरण दिलं, परंतु जिल्हा दूध संघाच्या ह्याच्यामध्ये खाजगी दूध संघाने त्याच्यात शिरकाव केला आणि जास्त दर देण्यास सुरुवात केली, त्याच्यामुळे शेतकरी आपोआपच इकडे वळला ना. खाजगी दूधवाल्यांना का परवडतं? खाजगी कारखानदाराला आज तुम्ही म्हणता की सहकारी कारखान्याला शासनाचं अनुदान मिळतंय, पाठिंबा मिळतोय, खाजगीला मिळत नाही, म्हणून सहकारमध्ये तुम्ही काय सांगताय ऊसात की सहकारी आहे ते देतोय पण खाजगी त्याच्याबरोबर देऊ शकत नाही. त्याच्या उलटं तुम्ही दुधात सांगताय की खाजगी आहे त्याला दर जास्त मिळतोय, सहकारीला अडचण येते. सहकारीला अडचण काय? म्हणून तर आम्ही मीच सांगतो तुम्हाला, विचारतो ना की बाबा सहकारामध्ये विश्लेषीकरण करून तालुक्यांना कळू द्या ना नेमकं हे विश्लेषण म्हणजे अत्यंत भ्रष्टाचारामध्ये हे सगळं गेलेलं आहे. आज ह्या तालुक्यामध्ये भ्रष्टाचारानं कळस गाठलेला आहे. कारखानदारे असो, मार्केट कमिटी असो, दूध संघ असो, ह्या सगळ्या संस्थेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. प्रचंड असे कर्मचारी स्वतःच्या कामावरती राबवून घ्यायचे. या तालुक्यातले 80 ते 90 प्राथमिक शिक्षक शासनाची पगार घेऊन ह्या सत्ताधाऱ्यांचं काम करतात. दुसऱ्याच्या घरात शिवाजी महाराज जन्मावा, माझा ऊस जाईल का नाही जाईल, माझं चिटबाई नाव घेईल का, म्हणून ही सगळी लोक गप्प बसून आहेत. बरं, कुणीतरी लढलं पाहिजे असेल किंवा समोरचा व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध न झाल्यामुळे एक धारणा
येथल्या जनतेमध्ये अशी झाली की प्रत्येक वेळेस कोणतरी नवीन येते, उभा राहते, पुन्हा निघून जाते, आपल्याला त्रास कोण बघायचं. मी ठरवतानाच असं कधी सगळ्यांना सांगतो की कुणीतरी एखाद्या माणसानं इथं 1, 2, 3, 4 निवडणुका लढलं पाहिजे, तेवढ्या संपर्क लोकात राहिलं पाहिजे, जेवढे तुमच्याकडे येतील तेवढ्या लोकांचं तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. त्यावेळेस परिवर्तनाच्या कधीतरी वेळेस जनता तुमचा विचार करेल की आपण आता मी आदल्या दिवशी संध्याकाळी मला माहीत झालं की उद्या लढायचे. एका गावात सुद्धा कधी आयुष्यात गेलेलो नव्हतो, पण म्हणून मी असं म्हणत नाही की ही माझ्यासाठी एक पहिला टप्पा आहे. ह्या पहिल्या टप्प्यामध्ये मी ह्या मतदारसंघामध्ये गेलो आणि माझ्या त्यांच्या लोकप्रियतेची अनेक कारणं आहेत. म्हणजे मला उमेदवारी मिळाल्यानंतर जी काही विरोधातली सगळी मंडळी होती, ह्या सगळ्या मंडळींना कोण कुठल्या दिशेनं कोण कुठल्या दिशेनं गेलं, पक्षीय राजकारणाचा बी फटका या ठिकाणी सेनेने भाजपच्या सेनेने पाडायची एकामेकाची सीटं, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ह्यांनी सगळ्या ॲडजस्टमेंट केलेल्या असतात की उद्या निवडणूक आलो की आम्हाला मदत करा, ह्या पक्षात जातो, ह्या पडद्यामागच्या अनेक घडामोडी येत्या. आणि आत्तापर्यंत जेवढे या निवडणुकीत कुणाला विरोधात मतं पडली त्या सगळ्यापेक्षा जास्त तर मला मतं पडली तीच. तुम्ही आता एक मुद्दा म्हणला की विरोधक जास्त काळ ह्या तालुक्यामध्ये निवडणूक लढवत नाही, एक वेळेस गेलं तर दुसऱ्या वेळेस नाही. आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत अर्थातच शिवसेनेच्या नेत्यांनी एकदा सोडून 3 वेळा निवडणूक लढवली. जरी त्यावेळेस तुम्ही आता दुसरा मुद्दा असा मांडला की मतं इतकी कुणाला मिळाली नाही. अर्थातच मान्य, तुम्हाला सगळ्यात जास्त आतापर्यंतच्या माढा विधानसभेच्या रेकॉर्डमध्ये आमदाराच्या विरोधात जास्त विरोधकांना मतं मिळाली असेल तर तुम्हाला जास्त मिळाली ती, त्याच्याशी मी सहमत आहे. परंतु आतापर्यंत असं व्हायचं की तिघांच्या लढती लागायच्या, चौथ्याचा लाभ व्हायचा, अशा पद्धतीने चालायचं. पण आता यावेळेस तुम्ही एकाशी एक होता आणि तिघांच्या मतातलं कुठंतरी तुम्हाला एकट्याला ते असं तुम्हाला वाटत नाही का? ते पण खरं आहे, पण जर तुम्ही एकाशी एकमध्ये जर असा कोणीतरी माणूस उभा केला की तो कुणाला माहीतच नाही म्हणून काय त्याला मतं पडतील का? विरोधात आहेत पण समोरचा माणूस देण्यायोग्य नाही म्हणून मताला सुद्धा जाणार नाहीत लोक. आणि मला निवडणुकीच्या विश्लेषणात का जायचं नाही, 17 तारखेपर्यंत रेसमध्ये निवडणूक चुरशीची असणारी निवडणूक 21 तारखेपर्यंत काय झाली ह्याच्यामध्ये मी बोलणं म्हणजे भविष्यामध्ये माझ्या पायावरती दगड मारून घेणं. त्यामुळं मला कमी पडली जास्त पडली ह्या विश्लेषणात मी जाणार नाही. परंतु सगळे मनातल्या मनात सगळ्यांना माहीत आहे की आपण घागर भरून गेलतो का रिकामी घेऊन गेलतो का पाण्याने भरून गेलतो, कुणी कुणी किती किती कर्तव्य पार पाडलेत हे प्रत्येकाच्या अंतरात्म्याला माहीत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना मला होती, माझ्या मनाच्या विरोधात किंवा मी अंदाज केला नाही अशी एकही गोष्ट ह्या निवडणुकीत घडली नाही. खासदारकीला विक्रमी मतानं युतीचा उमेदवार येतो आणि आमदारकीला त्याच पटीनं रिव्हर्स येतो, ह्याच्या कल्पना तुम्हाला? संजय शिंदेच्या लोकप्रियता आणि बबनदादाच्या लोकप्रियतेत फरक आहे मला माहित होतं. असं बाबा, तुम्ही कारखान्याच्या बाबतीत बोलला, तुम्हाला शासनानं मार्केट कमिटीमध्ये सुद्धा संचालक पदावरती हे केलं, तर त्या कारभाराच्या मार्केट कमिटीवरती तुम्ही गेल्यानंतर तिथला विषय तुम्ही थोडासा तालुकावासींना कळलं. आता माझं काम बरंच त्या डाळिंब मार्केटनं सोपं केले. टेंभुर्णीपासून 10 किलोमीटर आडरानामध्ये डाळिंब मार्केट झालं आणि ते कसं चालतंय म्हणजे टेंभुर्णीमध्ये आवक नव्हती म्हणून आम्ही गाळे बांधले हे तर तुम्हाला म्हणता येणार नाही. एक आज केळीचं मार्केट एवढं मोठं आहे, आज उजनीतला सगळा मासा इंदापूरच्या मार्केटला जातो, आज डाळिंबचं मार्केट तयार झालं, आता टोमॅटोचं एक मार्केट असंच मुडलिमला मार्केट कमिटीच्या बाहेर तयार होते. म्हणजे तुम्ही आज तालुक्यामध्ये अशी अवस्था आहे, टेंभुर्णी परिसरातल्या शेतकऱ्याला एक गाई विकायची, शेळी विकायची, जनावराचा बाजार कुठं राहिलेला नाही. कोंबड्या पूर्वी गावात खाली त्या फरीद साहेबाच्या हॉटेलसमोर असायच्या, आज कोंबड्याचा बाजार राहिलेला नाही.
आणि मी म्हणत होतो की मार्केट कमिटी ही त्याच्या नावामध्येच आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती. शेतातून आलेल्या उत्पन्नाला मिळणारी बाजारपेठ म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती. मग आता हिथं गॅस बी मिळतोय, हिथं वेल्डिंग बी मिळती, हिथं लाईट बी मिळती, बल्ब, हिथं टी व्ही बी मिळतोय. मग कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार सोडायचा आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधायचे आणि त्याच्यामधनं पैसे मिळवायचे. ह्या जेवढे गाळे इथं बांधलेत ह्या गाळ्याचं एक रेकॉर्ड त्या मार्केट कमिटीत नाही. सगळं बाहेरच्या बाहेर पैसे घेतलेत आणि बाहेरच्या बाहेर गाळे बांधून विकलेत. मग मी म्हणतो की ज्या उद्दिष्टासाठी तुम्ही आता हा चॅनल काढला आहे ते उद्दिष्ट अगोदर पूर्ण करा आणि त्यातनं राहिलं तुम्हाला काय वेळ राहिला किंवा काय गोष्टी राहिल्या तर तुम्ही इतर गोष्टी करा. पण तुम्ही उद्दिष्ट बाजूला टाकून द्यायचं आणि पैसे मिळवायचा धंदा करायचा, ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. इथं व्यवसाय करणारे इतर व्यवसाय करणारे पाकिस्तानला आलेले नाहीत, परंतु राजकीय कार्यकर्त्याची सोय करायची आणि त्याच्यामधनं भ्रष्टाचार करायचा, या गोष्टीला माझा विरोध आहे. अच्छा बाबा, तुम्ही आज संजय गांधी निराधार योजनेच्या सुद्धा ह्याच्या पदावरती होता. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून किती लोकांना तुम्ही हे केलं, त्याची प्रकरणं केली? 10,000 पेक्षा जास्त लोकांना मी प्रकरणं दिली. पण मी ती काम का करू शकलो तुम्हाला सांगतो. एक तर मला काय काम नव्हतं, मला ती आपली दिलेली छोटी जबाबदारी होती. आणि एखाद्या छोट्या माणसाला जर एखादी जबाबदारी दिली तर त्याला ते त्या ठिकाणी वाटतं की बाबा मी काहीतरी करतोय. आणि याच्या अगोदर रणजित शिंदे, बबनराव शिंदे हे अध्यक्ष होते. परंतु आता तुम्ही जर बघितलं असेल की पंचायत समिती, 7 जिल्हा परिषद सदस्य, 14 पंचायत समिती सदस्य, त्यांनी जे उभा केली, दगडं धोंडं विद्वान सगळे निवडून दिलेत, चांगले असतील वाईट असतील. आज करोनाच्या काळामध्ये पंचायत समिती कुठं आहे? सभापती या तालुक्याचा आज आरोग्य विभागाचा प्रमुख असल्यासारखा आहे. किंवा ह्यांच्याकडे कारखाने, पंचायत समिती, दूध संघ, जिल्हा बँक, इतक्या जबाबदाऱ्या आहेत त्या की त्यांनी दुसरा कार्यकर्त्यावर कुठलीही जबाबदारीच दिलेली नाही. पण त्यांना वेळ तर मिळायला पाहिजे. त्यांना वेळ नव्हता पूर्वी, त्यामुळे त्या मिटिंगा कधी घ्यायच्या, काय करायचे. मला मी रिकाम टाकडा, महाराजस्व अभियानचे कॅम्प घ्यायचे, कागद गोळा करायचे. मला वाटलं माझं नाव करण्यासाठी, काय कामाचा माणूस दिसतोय म्हणण्यासाठी करण्याची संधी म्हणून मी बघितली आणि माझ्या स्वार्थातनं परमार्थ झाला. तर राहिलं तुम्हाला काय वेळ राहिला किंवा काय गोष्टी राहिल्या तर तुम्ही इतर गोष्टी करा. पण तुम्ही उद्दिष्ट बाजूला टाकून द्यायचं आणि पैसे मिळवायचा धंदा करायचा, ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. इथं व्यवसाय करणारे इतर व्यवसाय करणारे पाकिस्तानला आलेले नाहीत, परंतु राजकीय कार्यकर्त्याची सोय करायची आणि त्याच्यामधनं भ्रष्टाचार करायचा, या गोष्टीला माझा विरोध आहे. अच्छा बाबा, तुम्ही आज संजय गांधी निराधार योजनेच्या सुद्धा ह्याच्या पदावरती होता. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून किती लोकांना तुम्ही हे केलं, त्याची प्रकरणं केली? 10,000 पेक्षा जास्त लोकांना मी प्रकरणं दिली. पण मी ती काम का करू शकलो तुम्हाला सांगतो. एक तर मला काय काम नव्हतं, मला ती आपली दिलेली छोटी जबाबदारी होती. आणि एखाद्या छोट्या माणसाला जर एखादी जबाबदारी दिली तर त्याला ते त्या ठिकाणी वाटतं की बाबा मी काहीतरी करतोय. आणि याच्या अगोदर रणजित शिंदे, बबनराव शिंदे हे अध्यक्ष होते. परंतु आता तुम्ही जर बघितलं असेल की पंचायत समिती, 7 जिल्हा परिषद सदस्य, 14 पंचायत समिती सदस्य, त्यांनी जे उभा केली, दगडं धोंडं विद्वान सगळे निवडून दिलेत, चांगले असतील वाईट असतील. आज करोनाच्या काळामध्ये पंचायत समिती कुठं आहे? सभापती या तालुक्याचा आज आरोग्य विभागाचा प्रमुख असल्यासारखा आहे. किंवा ह्यांच्याकडे कारखाने, पंचायत समिती, दूध संघ, जिल्हा बँक, इतक्या जबाबदाऱ्या आहेत त्या की त्यांनी दुसरा कार्यकर्त्यावर कुठलीही जबाबदारीच दिलेली नाही. पण त्यांना वेळ तर मिळायला पाहिजे. त्यांना वेळ नव्हता पूर्वी, त्यामुळे त्या मिटिंगा कधी घ्यायच्या, काय करायचे. मला मी रिकाम टाकडा, महाराजस्व अभियानचे कॅम्प घ्यायचे, कागद गोळा करायचे. मला वाटलं माझं नाव करण्यासाठी, काय कामाचा माणूस दिसतोय म्हणण्यासाठी करण्याची संधी म्हणून मी बघितली आणि माझ्या स्वार्थातनं परमार्थ झाला. लोकांची कामं झाली.
बाबा एवढ्या सगळ्या पदावरती असताना भाजपचे इथल्या माढा विधानसभेची जागा शिवसेनेला गेली. तुम्ही शिवसेनेच्या तिकिटावरती उभाही राहिला. आज एकीकडं माढा तालुक्याचं 6 वेळा आमदारकीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. सत्तेच्या चाव्या सगळ्या त्यांच्याकडे असताना सुद्धा, त्यांच्याकडे एवढी लोकप्रिय असताना सुद्धा तुम्हाला त्यांच्याच विरोधात का लढावं असं वाटलं? आता हे कधीतरी शिंदेच्याच विरोधात लढावं लागेल. बबनदादा बाजूला गेले तर आता ते रणजित तयारच आहेत. त्यांचे होईपर्यंत समजा कदाचित उद्या विक्रमला वाटेल किंवा त्यांच्या पोरांना वाटेल. आता कधीतरी ह्या एवढ्या मोठ्याच्याच विरोधात लढावं लागेल ना. शिंदेच्या विरोधात लढावं लागेल हे सगळं मान्य. त्यांच्या विविध विकास कामांचाही माढा तालुक्याला माहितच आहे की त्यांची कार्याचा आलेख सुद्धा त्यांना माहित आहे. एवढंही वाटतंय. कोणती गोष्ट तुम्हाला अशी जाणवली की त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढल्यानंतर किंवा आमदार झाल्यानंतर आपण ही जनतेची गोष्ट करू शकतो? कोणती गोष्ट आहे अशी तुम्हाला खटकली की ती जनतेसाठी त्यांनी केली नाही शिंदे घराणे? मला असं वाटतं बरं का की लोकांचे पैसे गोळा करून घेऊन स्वतःचे व्यवसाय उभा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आमदार कारखाने काढायला जर आमदार व्हावं लागत असतं तर आमदार व्हायच्या अगोदर 5 कारखाने सावंतांनी काढलेले नसते. 14व्या वित्त आयोगाचा निधी गावांना येत असतो. रस्त्याचा निधी तालुक्याला प्रत्येक जी काय त्याचा वाटा आहे तो येत असतो. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपोआप होत असतात. पण आमदारचं काय काम आहे किंवा शिक्षणाच्या दृष्टीनं ह्या तालुक्यामध्ये शासनाच्या विविध योजना असतील किंवा रस्त्यांच्या बाबतीमध्ये गावागावात जाणारे रस्ते ते त्यासाठी जास्तीचा निधी खिचून आणला पाहिजे. सभागृहामध्ये आपल्या इथल्या समस्यावरती आवाज उठवला पाहिजे. शिक्षण झालं, आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा शासनाच्या विविध योजना या ठिकाणी आणल्या पाहिजेत. कारखान्याचा आणि आमदारकीचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. ज्या गोष्टीचा संबंध आहे आमदारकीचा नाही, भीमासिनाथ जोड कालवा सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत झाला असेल आणि ह्यांचा एखादा नातेवाईक सुद्धा त्याचं डिझाईन करायला सुद्धा असू शकेल. ते मला सांगायचं नाही, हे सगळ्याला माहीत आहे की भीमासिना कधी झाला, कुणी केला, काय केला. ह्यांनी काय असते, काही झालं तरी आम्ही केलं म्हणते ती आणि आपल्याला माहीत असते, ती सवय झाली आता आपल्याला. भीमासिना त्यांनीच केला आहे, म्हणजे आतापर्यंत झालंय ते सगळं त्यांनीच केलंय आणि राहिलेलं पण तेच करणार आहेत. फक्त कदाचित तुम्हाला बघायला मिळतील का नाही सगळी कामं झालेली किंवा आपल्या पुढच्या पिढीला बी मिळते का नाही, ह्याच्यासाठी तुम्हाला शिंदेच्या एक 4-5 पिढ्या आमदार करावं लागतील, मग तुम्हाला बघायला मिळेल. राहिलेलं तेच करणार आहेत, दुसऱ्याला काय शक्य नाही. ते तुम्ही आमदार झाल्यानंतर जर कालच्या इलेक्शनला तुम्ही निवडून आला असता, आमदार झाला असता, विधानसभेमध्ये या माढा तालुक्याच्या जनतेसाठी कोणत्या गोष्टीवरती आवाज उठवायचा? मी रस्ते, आरोग्य, पिण्याचे पाणी, शेतीचं कुठं पाणी नाही ते पाणी आणि शेतकऱ्यांच्यासाठी हमीभाव, हे एवढ्याच 4-5 गोष्टीवरती मी भांडलो असतो. म्हणजे मला कारखाना काढायचा नाही, काढला बी नसता, आपली कुवत बी नाही. आता तुम्ही दादांना एवढा कडवट विरोधक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. कडवट विरोधक माढा तालुक्यामध्ये शिंदेच्या विरोधात रोखठोक बोलणारा ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्याकडे पाहिलं जातं. हे तर सगळ्या माढा तालुक्या वासियांना माहीत आहे. परंतु कालच्या पुण्यनगरीला काही दिवसापूर्वी आम्ही परत नंतरची बातमी वाचली, त्याचाही खुलासा तुमच्याच तोंडून आम्हाला ऐकायचा आहे की काही दिवसाच्या 10 तारखेच्या पुण्यनगरीला बहुतेक त्यावेळेस वाटलं, त्या पुण्यनगरीत बातमी अशी छापून आली की संजय बाबा कोकाटे माढा तालुक्याच्या लोकप्रिय आमदारांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते, कारखाना ऑफिसला. आता ते पुण्यनगरीचा वार्ताहर आहे तो त्यांच्या शाळेचा कर्मचारी आहे आणि पुण्यनगरीचे संपादक जे आहेत त्यांची डिग्री मला विचारावी लागेल, म्हणजे त्यांना संपादक कशासाठी केले, काय केले. लोकमतमध्ये लगावबत्ती खाली एक सदर आलं होतं त्याच्या अगोदर 8 दिवस. तर लगावबत्तीच्या सदरामध्ये लोकमतचे संपादक सचिनजी जवळकोटे यांनी एक सोलापूर जिल्ह्याचं चित्र लिहिलं होतं की घड्याळ आणि वाघ गळ्यात गळ घातल्यानंतर भविष्यात जिल्ह्यात काय होईल. आणि ते सदर लिहिताना त्यांनी वरती लिहिलं होतं
की अशी विधानसभेनंतर युती झाली, काँग्रेसचा हात हातात घेतला, आता पुढं सुद्धा असं ठरलंय की राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार आहे, मग काय होईल असं काल्पनिक लिहितोय म्हणून त्यांनी वर लिहिलं. काय लिहिलं? काल्पनिक लिहितो. मी हे काल्पनिक लिहितोय. माझ्या मोबाईलमध्ये ती बातमी आहे, मी तुम्हाला झाल्यावर दाखवतो. आणि खाली लिहिलं म्हणजे पहिला पॅरेग्राफ माड्याचा, दुसरा सांगोला, तिसरा पंढरपूर, चौथा करमाळा, असे प्रत्येक जिल्ह्यातलं. पंढरपूर तालुक्यात संभाजी शिंदे भारत बालकीकडे गेले, असं केलं तसं झालं. म्हणजे जर हे एक झाले तर काय, असं त्यांनी काल्पनिक चित्र तुमच्या डोळ्यासमोर. सगळ्या तालुक्यांचं विश्लेषण संपल्यावर खाली कंसात लिहिलं की वरील गोष्टी सर्व काल्पनिक असून भविष्यात असं काय घडलं तर तो योगायोग समजण्यात यावा. काय लिहिलं खाली? आता त्या येड्या संपादकाला, त्या येड्या वार्ताहराला त्याच्यावरनं जर मी भेटलो असं वाटलं असेल तर पत्रकारितेमध्ये एखाद्यावरती आपण लिहित असताना त्याचा कोट घेणं गरजेचं आहे. मला त्यांनी जर विचारलं असतं की तुम्ही असं बसलाय काय, ह्यावर काय मत आहे तुमचं, तर मी त्यांना सांगितलं असतं, बाबा रे बबन दादाकडं देण्यासारखं काहीच नाही मला, मी त्यांच्याकडे जावं असं. हां, जर त्यांना कदाचित कधी भविष्यात वाटलं की माझी पोरं काय कर्तृत्वान नाही, ती बाबा तुम्हालाच इकडे येऊन आमदार व्हावं लागतंय, अवश्य जाईन मी. पण आता सध्या तरी त्यांना मला देण्यासारखं काय नाही. देण्यासारखं त्यांच्याकडे काय आहे मला देण्यासारखं? माझं काय काम आहे त्यांच्याकडे? त्या पत्रकारितेवरती तुम्ही हे केला गुन्हा दादा? नाही, मी त्यांना नोटीस दिली. कोर्टाची नोटीस दिली. हां, नोटीस दिली. त्यांना आपण वेळ दिला, त्यांचं उत्तर काय आहे ते बघणार. काही पत्रकार त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करतात असं तुम्हाला जाणवतं त्याच्याबद्दल? नाही, माझा पत्रकाराचा बद्दल आकस नाही कोणाचा. प्रत्येक जण चुकीच्या बातम्या छापल्यामुळे नाही, अनेक बातम्या चुकीच्या छापल्या आणि ती तशी ठरवून केलेली बातमी आहे. म्हणजे माझं स्ट्रॉंग पॉईंट काय आहे तुम्ही सांगितलं की कडवा विरोधक आहे, त्याच्यामध्ये संभ्रम कुठंतरी निर्माण करायचा, विरोधक संपवायचा, हा त्याच्यामागे डाव आहे. आणि ज्या पत्रकारानं ही बातमी छापली त्याचं रेकॉर्ड जर तुम्ही बघितलं तर मी त्याच्यामध्ये वाचाळ कर्मचारी पत्रकार का लिहिलं होतं, बाबा संजय कोकाटेंनी वाचाळ त्या ठिकाणी का लिहिलंय, तर त्याची प्रताप एक उपळाच्या शाळेवरती केल्यानंतर प्रताप त्याला तिकडे कुठेतरी मानेगावला बदलून टाकलाय. म्हणजे अशा त्यानं शिक्षक आणि पाल्य ह्याच्यामध्ये जे नातं असावं लागतं त्याचा छेद अनेक वेळा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि अशा माणसांना कुठंतरी आपल्या मालकाची वाहवा, कुठंतरी राग अशाचा कुठल्या त्या गोष्टीचा जावा म्हणून त्यांनी ते ठरवून लिहिलेली आहे. ती काय मला, मी खरं तर त्या म्हणजे पुण्यनगरी पेपरला मी बरं का पूर्वी कोडं सोडवायचा पेपर म्हणायचो, आता एसटी टाइमपास म्हणून वाचायचा पेपर आहे. त्याला काय फार सिरियस तुम्ही पण घ्यावा असं मला वाटत नाही. बाबा आता आपण इलेक्शन विषयावरती बोललो, तुमच्या विविध पदावरच्या ह्याच्यावरती आपण आज या ठिकाणी चर्चा केली. याच्यानंतर तुम्ही विधानसभा निवडणूक लढवणार का? आणि आत्ता सध्याच्याला तुम्ही काल्पनिक गोष्टीचा, योगायोगाच्या गोष्टी काही सांगितल्या, एक उदाहरण दिलं लोकमतचं, तर उद्या भविष्य काळात तुमचा काय? मी तुम्हाला मगाच सांगितलं की माझा पक्ष हा बबनदादा विरोधी पक्ष आहे. मी 24-29 निवडणूक लढवणार आहे. या तालुक्यात मी सुरुवात केली, आत्ताशी माझं फाउंडेशन झालंय. त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीने कार्य चालू आहे तुमचं? आता हे बघा, एक तुमच्याकडे कोणत्या नाही पद असावं लागतं असं नाही. आता पण मी तुमच्याकडे यायला मला उशीर झाला. मी पहिला महिना सोडला तर एक 15-20 एप्रिलपासून मी कंटिन्यू तिथं बसतो, सकाळी 10 ते माणसं संपेपर्यंत. काय 2 येऊ 4 येऊ, कुणाचं जे काय असेल ते फोनवरनं करतो. आता ह्या महिन्यामध्ये बरेचशी कामं फोनवरनं लोक सांगतात आणि फोनवरनं करतो. आपण संपर्कात राहायचं, आपण वाईट गोष्टी लोकांसमोर आणायच्या, सांगायचं, लोकांना धोके सांगायचे. शेवटी जनता आहे, विचारी आहे, त्यांना वाटलं की ही बाबा आपलं काहीतरी बघू शकतो, आपलं काहीतरी करू शकतो, किंवा आपण ह्याच्या मागं गेलं तर ही आपलं काहीतरी म्हणजे आपल्या अडचणीला येईल, असा विश्वास मला निर्माण करायचं कामच ह्या 5 वर्षात करावं लागेल. कारण ह्याच्या अगोदर लोकांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळं लोक एक कुठं प्रत्येक वेळेस कुणा मागे जायचं ना आपलं नुकसान करून घ्यायचं अशा भूमिकेत होती.
पण मला असं वाटतं की आता निवडणूक होऊन 1 वर्ष झालं तर अजून तरी कोणी मला म्हणलेलं ऐकलं नाही, ती काय कोकाटे फिरतच नाही, निवडणूक झाल्यापासून कुठं गेलंय काय असं काय. आणि चांगल्या पत्रकाराला माझा रोजचा ॲटिट्यूड बघून ही आला पुढची लढवायची दिसती म्हणूनच ही पळते असंच कळलं पाहिजे. धन्यवाद बाबा. एकीकडे जगामध्ये कोरोनाची महामारी चालू आहे, सगळीकडे इतक्या प्रमाणात कोरोनाचं पेशंट वाढत असताना सुद्धा काही ठिकाणी आपल्या माढा तालुक्यामध्ये म्हणजे प्रत्येक गावाच्या दारात उंबरत्यावरती कोरोना येऊन थांबलाय. आणि ज्या रोगांची ज्या ठिकाणी रवानगी केली जाते ते म्हणजे कोविड सेंटर. त्या कोविड सेंटरमध्ये मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात तरी अजून कुणी ऐकलं नाही की कोरोनाच्या कोविड सेंटरमध्ये गेला आणि त्या ठिकाणी पेशंटच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या काही अडीअडचणींच्या समस्या जाणले ते. असं अजून तरी आमच्या कुणाच्या, मला वाटतं म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्हावासियांच्या कुणाच्या तरी कानावर काही या गोष्टी आलेल्या नाहीत. परंतु त्या ठिकाणी तुम्ही माड्याच्या ठिकाणी, कुर्डवाडीच्या ठिकाणी कोविड सेंटरला गेला, त्या ठिकाणी भेट दिली, त्या तिथल्या कोविड सेंटरमधल्या ज्यांना रोग हा झालाय त्या लोकांच्या समस्या काय? ह्या बाबतीत कदाचित माझं उत्तर तुम्हाला अपेक्षित नसेल असं आहे. खरं सांगतो तुम्हाला. नाही बाबा, ऐका माझं ऐका. कोविडच्या बाबतीमध्ये मी कुठल्या नेत्याला, कुठल्या अधिकाऱ्याला अजिबात दोष देणार नाही. कोविडच्या बाबतीमध्ये सगळा जो दोष आहे तो 100% जनतेचा दोष आहे. तुम्ही काय सीमेवरती लढाई करून आला काय? तुम्हाला तिथं अडचणी यायला लागले ते? तुम्हाला 6 महिन्यापासून सगळी लोक ओरडते ती की तुम्ही काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. भारत देश पहिला देश असेल की तुमची काळजी घ्या आणि तुम्हाला कोविड होईल आणि तुम्ही मरचाल म्हणून तुम्हाला पोलीस सांगावं लागतील. आज अशी परिस्थिती आहे की दिवसातनं 25 फोन बेड उपलब्ध करा म्हणून आहेत. तरी पण तुम्हाला असं वाटतंय का आज बाहेर फिरल्यानंतर की लोक गंभीर आहेत? ह्या बाबतीत गंभीर आहेत. कोविड झाल्यावर तिथं आम्हाला जेवण नाही मिळालं, तिथं आम्हाला ही सोय नाही मिळाली, पण होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं? तुम्ही समजता मी तिथं गेलो, मी वाघ मारला समजत नाही. मी प्रिकॉशन घेतोय. मी सकाळी काढा पितोय, लिंबू पाणी गरम पितोय, नाकात लिंबू सोडतोय, हळदीचं दूध पितोय, वाफ घेतोय. आणि मी तिथं गेलो 10 फुटावर माझ्या होती. दररोज मी चालताना माझ्या 2 फुटावरनं 4 फुटावरनं कोविड पेशंट जात नाही का? मी आत गेलो म्हणजे फार काय केलं असं नाही की मी ह्या 5-6 गोष्टी दिवसातनं करतोय. मास्क कंटिन्यू वापरतोय, सॅनिटाईज वापरतोय. आणि जर तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकत नसाल, सरकार काय घेणार? कुठल्याही राजकीय व्यक्तीला याच्यामध्ये मी दोषी धरणार नाही. कोविडमध्ये माझा दोष सगळा फक्त जनतेवरती आहे. काय सरपंचानं करायचं, काय आमदारनं करायचं, का तहसीलदारनं काय करायचं, काय पोलीस स्टेशनच्या PIने करायचं, वरडून तुम्हाला सांगायचं. ह्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही ह्या प्रिकॉशन घेत नाही, परमेश्वर सुद्धा वाचवू शकत नाही. आत्तापर्यंत कोविडनं मरणाऱ्यांची संख्या कमी होती, पण इथून पुढं सेवा उपलब्ध झाली नाही म्हणून अनेक लोक मरणार आहेत. मला कालच्यापासून असं वाटतंय की माढा तालुक्यातल्या सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींनी एक जनतेला आव्हान करावं. 10 दिवस आपल्या मतदारसंघातल्या, तालुक्यातल्या, गावातल्या ज्या त्या सरपंचांनी, ज्या त्या जिल्हा परिषद सदस्यांनी आव्हान करावं. म्हणजे सगळ्यांनी आव्हान केलं तर थोडा आपण घंटा वाजवली, आपण दिवं लावलं, काय पण केलं आपण इतका कडक लॉकडाऊन पाळला कोरोना मुंबईकडं आणि पाळला हिथं. आणि आता हिथं आलाय, दुकान बंद करू नका, फिरायचं बंद करू नका. पण मी ज्या 4 गोष्टी सांगताय त्या तुम्ही करू शकता का? मास्क शिवाय बाहेर जाऊ नका, कुणाच्या जवळ जाऊ नका. आणि अख्ख्या कुटुंबांनी आपल्या तालुक्यात, मतदारसंघात जेवढी कुटुंब आहेत, ज्याला कोरोना झालाय, ज्याला नाही झालाय, अशा आपल्या तालुक्यातल्या अख्ख्या सगळ्या जनतेने 2 टाइम वाफ घ्यायची आणि 1 टाइम नाकात लिंबू सोडायचं. असं 10 दिवस करायचं.
परिणाम काय होईल? झाला तर चांगलाच होईल, नवीन पेशंट तयार होणार नाही. वाईट काय होईल का ह्यातनं? मग सामुदायिक जनतेनं जर हे हातात घेतलं तर करोना जाऊ शकतो. नाहीतर जो ग्राफ वर चाललेला आहे तो अजून थांबायचं सुद्धा नाव घेत नाही, अजून वरच चाललाय. त्यामुळं कोविडच्या बाबतीमध्ये मी तिथं गेलो, मी काहीतरी वाघ मारला. मला आत्मविश्वास आहे की मला करोना होऊ नये म्हणून जेवढ्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत तेवढ्या मी घेतोय. आणि म्हणून माझं मनोबल तिथं जाण्यासाठी तयार झालं. असं जर प्रत्येक माणसाने केलं की मी दररोज, मला असो किंवा नसो, मी 2 टाईम वाफ घेईन, मी नाकात लिंबू सोडीन, काढा पिन. करोना 3 दिवस, तुम्हाला शास्त्रच सांगते की 3 दिवस तुमच्या घशात राहतोय. मग तुम्ही दररोज वाफ घेतली, दररोज गरम पाणी पिला, लिंबू पाणी प्याला तर कसा राहील तुमच्या? आणि लिंबाचा प्रयोग खरंच अत्यंत चांगला आहे. मी गेल्या 10-15 दिवसापासून लिंबाचा प्रयोग करतोय. त्यांनी 1-1 थेंब सोडायला सांगितलं आहे, पण मी 4-4 थेंब सोडतोय. त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये की बेडक्याच्या रूपामध्ये तुम्हाला ते बाहेर येणार. जरी तुमच्या शरीरामध्ये कप झाला असेल तर त्या कपमधून तो जंतू जरी प्रवेश केला असेल तर बाहेर येणार. मी म्हणतो येणार असेल किंवा नसेल येणार, मी काय दावा करत नाही, पण मला जाणवणाऱ्या गोष्टी सांगतो की दिवसभर आपले बेडका बाहेर पडतोय. मला कधीही कपचा त्रास नाही. काय हरकत आहे करून बघायला तुमच्या कुटुंबासाठी? मी माझ्या घरात माझी आई आहे. गेल्या 2-2.5 महिन्यापासून मी आईच्या 10 फुटावर गेलेलो नाही. आईला हॉलमध्ये बसायला मी मज्जाव केलाय, कारण कुणीतरी आलेलं असतं, बसलेलं असतं. मग आपल्या कुटुंबाची काळजी आपण घेण्यासाठी जर आपल्याला सरकार काय करतंय, तिथं जाऊ नये म्हणून काळजी घ्या ना. तिथं गेल्यावर सुविधा काय मिळत नाही त्या म्हणून काय सांगताय, तक्रारी करताय? म्हणून म्हणलं माझं उत्तर वेगळं असेल. मला गेलेल्यांबद्दलची सहानुभूती, मी आत गेलेल्याचा अभिमान नाही. मी आत गेलो म्हणजे बी काय वाघ मारलेला नाही. आणि आतल्याने वरडाची काय कारण नाही, कारण 6 महिने ओरडते ती ऐकना ती, म्हणून ती तिथं गेली ती. आणि हा माझा स्पष्ट स्वभाव असा आहे. ह्याचा तोटा होतो, फायदा होतो, पण असा आहे. आताच तुम्ही सांगितलं की सगळ्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी, सदस्यांनी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी मिळून हे केलं पाहिजे. नाही, सर्वपक्षीय असं मी ह्याच्यामध्ये आव्हान करण्यापुरतं मी राजकीय पक्षांना म्हणतोय. मी दोष ह्यामध्ये प्रशासन आणि कुठल्याही पक्षाला, कुठल्याही आमदाराला, कुणालाही देणार नाही. लक्षात घ्या. सांगायचं ते सगळं सांगतायत, सगळेजण सांगतायत, ज्या ज्या स्तरावर सांगतायत. आपल्याला कळतच नाही ना, आपल्याला होत नाही, दुनियाला होतोय. अजून तरी लग्न बंद आहे का? माझ्या लग्नाला म्हणणार 200 आले तर काय होत नाही, आमच्या घरातली जायची. अजून तरी बोकडं बंद आहे का? मग मी तेच सांगतो की ज्याला जगायचंय का नाही त्यांनी काळजी केलेलं असेल आणि तुमची ती नाव मोठं करण्याची इच्छा पूर्ण हो अशी शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो. आणि मला इथं बोलवून माझी भूमिका मांडण्याची संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो.